खरंच ही बाब खूप चिंताजनक आणि वेदनादायी आहे. तरुण मुलगा जो 12वीचा पहिलाच पेपर देण्यासाठी अ, रोजच्या म्हणजे ज्या परीक्षा चालू होतात तसा पहिला पेपर देण्यासाठी जो तरुण सोहम हा एक्झाम देण्यासाठी निघाला असताना त्याचा दुर्दैवी असा ट्रेनमध्ये अपघात होऊन मृत्यू होणं ही खरंच खूप वेदनादायी गोष्ट आहे. आणि तसेच आज जे घडलं ते आपले चिल्ले गुरुजी यांचा सुपुत्र ती सुद्धा बाब खूप चिंताजनक आणि वेदनादायी आहे. हे सगळा प्रकार बघत असता आता अलीकडे या सर्व घटनांची जी पार्श्वभूमी पाहता खरंच एक नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून कठोर ठोस आपल्याला काहीतरी जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी करणं खरंच आता बंधनकारक आहे. कारण की जसं आपले प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही नक्कीच याच्यावरती ठोस निर्णय घेणार आहोत. तसंच महासभेत सुद्धा या जी गोष्ट ही घडली आहे त्याच्यावरती चर्चा करून जे काही त्याच्यातनं आपल्याला जर का बस सेवा डोंबिवली ते ठाणे करण्यात आली किंवा ट्रेनची संख्या जर का डोंबिवलीवरनं वाढवता आली किंवा अजूनही बाय रोड म्हणजे डोंबिवली ते ठाणे बस सेवा किंवा ट्रेनची जी टायमिंग्स आहेत किंवा त्याच्यावरती अजून आपण त्याच्यावर विचार करून रविदादांच्या थ्रू किंवा महासभेमध्ये हे सगळ्या गोष्टी मांडून त्याच्यावरती नक्कीच तोडगा काढू. आणि खरंच ही बाब खूप म्हणजे मनाला चिंताजनक देणारी आहे. कारण की आज जर का मुलं आपली पालक जर का विश्वासाने मुलांना प्रत्येक नागरिकाचं जीवन हे मौल्यवान आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी असू दे किंवा चाकरमानी असू दे प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घेऊन ट्रेनचा प्रवास व्यवस्थित करावा. आणि मी यावेळेस हे सुद्धा सांगते की रेल्वे प्रशासनाने याच्यावर ठोस काय जे आहे ते त्यांनी त्याच्यावर गंभीरपणे लक्ष दिलं पाहिजे. ही माझी रेल्वे प्रशासनाकडे मागणी असणार आहे. कारण की आता जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला आपला जीव सांभाळला पाहिजे आणि विद्यार्थी असू दे किंवा चाकरमानी असू दे त्यांनी व्यवस्थित प्रवास करा, सुरक्षित प्रवास करा. आणि जे मी तुम्हाला आधी सुद्धा म्हणाली की ह्या गोष्टी संदर्भात महासभेमध्ये मी नवनिर्वाचित असली जरी प्रत्येकाची जबाबदारी ही आमच्यावरती आहे आणि महासभेमध्ये हा जो प्रश्न आहे तो आम्ही ठोसपणे मांडू. धन्यवाद.